तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. चला तर मग या बघा हा आहे 25 मार्चचा ब्लॉग. कारण की मी 2-3 दिवसापासून व्हिडिओज अपलोड केलेला नाही, कारण माझ्याजवळ जेवढे मी म्हणजे शूट केलेलं होतं तेवढे मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. चला म्हटलं, मला काही बरं नव्हतं वाटत आणि 2-3 किलोची ऑर्डर पण द्यायची होती, तरी पण मला ऑर्डर कंप्लीट करावी लागली. मग माझं काही शूट करण्याचं मनच नव्हतं, तर मग मी जेवढं केलं तेवढं केलं आणि त्याला म्हटलं आज मला बरं वाटत आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर मग म्हणजे हे केले होते मी, म्हणजे मला बरं नव्हतं वाटत, तर मी सकाळचं थोडंसं वरण शिल्लक होतं तुरीचं, तर मग ते फोडणीला लागलं. शेंगोडे करून घेतले होते आणि प्रतीकला खूप जास्त शेंगोडे आवडतात आणि सर्वांनाच आवडतात घरामध्ये शेंगोडे. आणि तुम्ही याला काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मला साबुदाण्याच्या कुरड्या बनवायच्या होत्या, त्याचा पण मी थोडाफार ब्लॉग शूट केलेला आहे. कारण की उन्हामध्ये इतकी मी थकली होती, खालीवर जाऊन म्हणजे वरती गच्चीवर जाऊन खाली येऊन खूप थकलेली होती. कारण की एका दिवशी 2 किलोच्या मी कुरड्या करत असते. 1 किलोच्या नाही तर 2 किलोच्या, मग खूप साऱ्या होऊन जातात त्या. तर मग जास्त काही म्हणजे ऑर्डर म्हणजे कमीच असतात, जास्त नसतात सध्या, पण असल्या तेवढ्या मग कम्प्लिटली करून घेते. आणि त्यातल्या त्यात मला द्यायच्या असतात ऑर्डर, तर मग मी ते म्हणजे काळजीनच करून घेते की ते काम मला बरं वाटो काही ना वाटो. तर मग मी साबुदाण्याच्या कुरड्या केल्या होत्या बटाटे टाकून. तर हे अशा मग नंतर 25 मार्चचा ब्लॉग आहे, त्याच्यानंतर मी मग हे असं चकोल्या करून घेतलेल्या होत्या. आणि तुम्ही कशा करता चकोल्या ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे कणिक मळून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं, मीठ टाकलं आणि हळद टाकली. अशी हळद नाही टाकली, सॉरी, कोणी टाकत असते. तर मग हे वरण फोडणीला लावून दिलं आणि उकळी आल्यावर ते अशा चकोल्या करून घेतलेल्या त्या टाकून दिल्या. कोणाला पोळ्या आवडतात, कोणाला असे गोल चकोल्या आवडतात, तर सगळ्यांच्या आवडीप्रमाणे मी करून घेतलेलं होतं. आणि मस्तपैकी झाल्यानंतर मग हे असं पटपट झाल्या पाहिजे म्हणून मी अशा लाटून घेतल्या. आणि ते शंकरपाड्यांचा तो चम्मच असते त्याने कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मस्त शिजण्यासाठी टाकून दिल्या. ह्या खूप लवकर शिजलेल्या होत्या ह्या. आणि ही ट्रिक मी आता नेहमीच यूज करेल, ही पहिल्यांदाच यूज केलेलं होतं मी. तर बाय सर्वांना. मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.